नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो सीपीआरची सिरीज चालू आहे आपली आणि ह्या सिरीजमध्ये आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो खूप सारे सेटअप तुम्हाला मिळू शकतात सीपीआरच्या बेसिसवरती आणि जे सेटअप आपण डिस्कस केलेले आहे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती, तुमच्या टाइम फ्रेमवरती. सो महत्त्वाचं काय आहे की कुठलाही सेटअप कधी चालतो आणि कधी चालत नाही. सो हे जर आपल्याला कळू शकलं तर किती छान होईल. तर ऍक्च्युली जेव्हा कुठलाही सेटअप कधी चालत नाही किंवा कधी आपण तो सेटअप घ्यायचा नाही हे आपल्याला कळलं तर हाच भाग असतो कॉन्फ्लुएन्सचा. कॉन्फ्लुएन्स म्हणजे काय तर सीपीआर सोबत किंवा कुठल्याही तुमच्या मेन स्ट्रॅटेजीच्या इंडिकेटर सोबत तुम्ही एक किंवा दोन ऍडिशनल इंडिकेटर वापरता आणि त्यांचं कन्फर्मेशन घेता तुमचा जो काही डिरेक्शनल बायस आहे त्या बाबतीत. म्हणजे की जर मला लॉंग करायचं आहे आणि जर माझा इंडिकेटरच्या सेटअपनुसार तो मला लॉंग सिग्नल देत आहे, पण उरलेले जे दोन ऍडिशनल इंडिकेटर्स आहेत ते सुद्धा मला लॉंग सिग्नल देत आहेत का. ठीक आहे. सो जर मला अशा प्रकारे कॉन्फ्लुएन्स घेता आला, अशा प्रकारे जर मला कॉन्फिडन्स बिल्ड करता आला मोर दॅन वन इंडिकेटर सोबत, म्हणजे जास्त नाही पण ऍडिशनल एक किंवा दोन इंडिकेटर सोबत, आणि जर मला हे लक्षात आलं की बाबा माझा सेटअप ह्या अशा प्रकारे जर मी कॉन्फ्लुएन्स यूज केला तर चालतो, तर हे किती छान असतं. सो आज आपण माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती जाऊन बघणार आहे की सीपीआर सोबत तुम्ही कॉन्फ्लुएन्स म्हणून काय वापरू शकता आणि तुम्ही कशा प्रकारे एक साइडवेज मार्केटमध्ये ट्रेंड बेस ट्रेड्स घेणं तुम्ही अवॉइड करू शकता. सो चला तर माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती पाहूया. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं त्याप्रमाणे सीपीआर इंडिकेटर खूप चांगल्या पद्धतीने कसा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतो हे आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण एचडीएफसी चार्टच्या अवरली चार्टवरती आहोत. ओके. सो एचडीएफसी बँकचा अवरली चार्ट मी ओपन केलेला आहे. तर आता मी सीपीआरचा इंडिकेटर प्लॉट करते. ठीक आहे. सो सीपीआरचा इंडिकेटर कसा प्लॉट करायचा आहे या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सीपीआर सिरीजचा फर्स्ट जो व्हिडिओ आहे हा, तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि सीपीआर बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ शकता. सो जसं की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की अवरली चार्टवरती आपण वीकली सीपीआर प्लॉट करतोय. सो इथे सेटिंग्समध्ये मी शो वीकली सीपीआर ऑन ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की काय किती चांगल्या प्रकारे सीपीआर ऍज अ सपोर्टचं काम करत आहे इथे. ठीक आहे. सो इथे जसं की एक काइंड ऑफ एनगल्फ पॅटर्न बनलेला आहे, बुलिश एनगल्फ, आणि सीपीआरला टच करून कॅन्डलस्टिक वरती गेलेली आहे आणि पूर्ण दिवसभर ऍक्च्युली प्राइस ऍक्शन वरतीच राहिलेली आहे. सो इथे सीपीआरच्या मिडमध्ये ऍक्च्युली इथे फर्स्ट कॅन्डललाच सीपीआरचं रिजेक्शन आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्याला खूप ब्युटिफुल डाऊनफॉल बघायला मिळालेला आहे. सो ही कन्सेप्ट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की सीपीआर किती ब्युटिफुली ऍज अ सपोर्ट ऑर ऍज अ रेजिस्टन्स काम करतो. पण जर का मला ह्याच्यावरती अजून काही कन्फर्मेशन हवं असेल की ज्याला आपण कॉन्फ्लुएन्स म्हणतो, की जेव्हा मोर दॅन वन इंडिकेटर्स किंवा मोर दॅन वन गोष्टी जेव्हा मला कन्फर्मेशन देतात माझ्या डिरेक्शनल बायसमध्ये, तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो तिथे एंट्री घेण्याचा आणि तेव्हा ऍक्च्युली आपली प्रोबॅबिलिटी सुद्धा वाढते तो ट्रेड पर्टिक्युलर चालण्यासंदर्भात. ठीक आहे. सो असा काय कॉन्फ्लुएन्स आपण वापरू शकतो, असा ऍड ऑन चेक आपण काय वापरू शकतो, तर जसं की मी म्हटलं की ईएमएस प्ले रिअली व्हेरी गुड रोल इन दिस, कारण की ईएमए हे ट्रेंड इंडिकेटर आहेत. तर आता सध्या मी ईएमए एक ऑन करते, एक प्लॉट करते. सो दिस इज माय 20 ईएमए. ओके. ब्लू कलर लाईन इज माय 20 ईएमए. आणि तुम्ही बघू शकता जिथे जिथे सीपीआर रिजेक्शन काम केलेलं आहे, जसं की आपण इथे ऑलरेडी सीपीआरचं रिजेक्शन मार्क केलेलं आहे, पण त्याच वेळेला ऍट द सेम टाइम ह्या पर्टिक्युलर कॅन्डल्स जे कन्सॉलिडेशन जे झालं ते 20 ईएमएचं सुद्धा रिजेक्शन घेत आहे. सो इट इज अ हाय प्रोबॅबिलिटी सेटअप जेव्हा पर्टिक्युलर कॅन्डल्स या सीपीआर प्लस 20 ईएमए
असं दोन्हीचं रिजेक्शन फेस करत असतात. सिमिलरली इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की सीपीआर डाऊन साईडला आहे, ऑल्सो 20 EMA चा सुद्धा सपोर्ट आहे. सो त्या कारणास्तव इथे खूप ब्युटिफुली सीपीआर ॲज अ सपोर्ट काम केलेलं आहे. आपण अजून काही एक्झाम्पल्सच्या बाबतीत जाऊया. जसं की इथे आपण बघू शकतो की 20 EMA खाली आहे आणि सीपीआर इथून वरून रिजेक्ट करतोय. ठीक आहे, सो पर्टिक्युलरली जर ही सिच्युएशन बघायची झाली तर सीपीआरचं रिजेक्शन आहे पण 20 EMA खाली आहे. सो माझ्याकडे कॉन्फ्लुएन्स नाहीये. दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला सांगतायत. सीपीआर म्हणतोय सेल करा आणि 20 EMA म्हणतोय की मी तर अप ट्रेंडिंग मध्ये आहे. सो अशा सिनारिओ मध्ये मी एंट्री घेणार नाही. ओके, सो ऍक्च्युली एंट्री मी तेव्हाच घेणार जेव्हा मला सीपीआर सुद्धा म्हणतोय बाय करा, म्हणजे सीपीआर ऍक्टिंग ऍज अ सपोर्ट प्लस 20 EMA ऍक्टिंग ऍज अ सपोर्ट. सो हा ऍड ऑन कॉन्फ्लुएन्स जर आपण ऍड केला 20 EMA चा, जसं की इथे ह्या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये सीपीआर इज टेलिंग टू सेल, ऑल्सो 20 EMA इज टेलिंग टू सेल. सो त्या सिच्युएशनमध्ये मला खूप चांगले प्रोबॅबिलिटी सेटअप मिळतात. जसं की इथे ऍक्च्युली कॅन्डलनी क्रॉस केलं 20 EMA पण सीपीआर डाऊन साईडला आहे. सो वी शुड वेट फॉर द कॅन्डल टू क्रॉस डाऊन सीपीआर ॲज वेल ॲज 20 EMA. तेव्हाच आपण म्हणू शकतो की हा एक स्ट्रॉंग डाऊन साईडचा ट्रेंड डेव्हलप होऊ शकतो, एस्टॅब्लिश होऊ शकतो. सो सिमिलरली तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता, असे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील की जिथे 20 EMA प्लस सीपीआर बोथ आर रिजेक्टिंग द कॅन्डल. ओके, आणि इट इज अ व्हेरी ब्युटिफुल बेरिश कॅन्डल. सो त्या सिनारिओमध्ये माझा बेरिश ट्रेड चालणार आहे. सिमिलरली तुम्ही इथे सुद्धा बघू शकता ब्युटिफुल मारुबोझू कॅन्डल आणि टेकिंग सपोर्ट फ्रॉम सीपीआर ॲज वेल ॲज 20 EMA. सो त्या सिनारिओमध्ये मला एक अप साईडची मूव बघायला मिळाली आहे. ठीक आहे, असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही कॅन्डल बाय कॅन्डल चेक केलं की कशा प्रकारे हा सेटअप काम करतोय. सो आता अजून एक सिच्युएशन अशी असू शकते की स्टील वी कन्सिडर सीपीआर प्लस 20 EMA, पण तरी सुद्धा सिच्युएशन्स अशा पद्धतीने होऊ शकतात की माझा ट्रेड नाही चालला. जसं की ह्या सिनारिओमध्ये आपण कन्फ्यूज नक्की होऊ की बाबा इथे मला लॉंग करायचे का नाही. थोडीशी लॉंग मूव मिळाली पण ऍक्च्युली मूव खूप खालून सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी शॉर्ट करायचंय का नाही करायचंय, राईट? कारण की अशा पद्धतीने सीपीआर पण रिजेक्ट करतोय, 20 EMA पण रिजेक्ट करते. सो ऍट द सेम टाइम मी एक अजून ऍड ऑन कॉन्फ्लुएन्स ऍड करते जो की खूप स्ट्रॉंग कॉन्फ्लुएन्स आहे, जो आहे 200 EMA चा. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जर तुम्ही बघू शकत असाल, जेव्हा जेव्हा माझा 200 EMA आणि 20 EMA, सो बुलिश अलाइनमेंटसाठी आयडियल अलाइनमेंट काय आहे? 200 EMA खाली असायला पाहिजे, 20 EMA वरती असायला पाहिजे आणि प्राइसनी सीपीआर प्लस 20 EMA असा दोघांचाही सपोर्ट घेतला पाहिजे. ठीक आहे, सिमिलरली बेरिशसाठी ऍक्च्युली 200 EMA वरती असला पाहिजे, 20 EMA खाली असला पाहिजे आणि सीपीआर त्याच्याही खाली असला पाहिजे. सो आयडियली कॅन्डलनी रिजेक्ट करताना 20 EMA प्लस सीपीआर असं दोन्ही रिजेक्शन दिलं पाहिजे आणि जेव्हा माझा 200 EMA वरती आहे. सो त्या सिनारिओमध्ये जसं की इथे तुम्ही बघू शकाल की बुलिश सिनारिओमध्ये जेव्हा 200 EMA खाली आहे, 20 EMA वरती आहे आणि सेम कॅन्डल जेव्हा माझी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते 20 EMA प्लस सीपीआर, सो त्यावेळेला इट इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी सेटअप की इथे हे तुमचे बुलिश सेटअप चालणार आहेत. सो सिमिलरली इथे तुम्ही बघू शकता, इथे बेरिश सेटअप फॉर्मेशन झालंय पण 200 EMA खाली आहे. सो जर मी 200 EMA चा कॉन्फ्लुएन्स कन्सिडर करतेय तर मी इथे बेरिश सेटअपमध्ये एंट्री घेणं टाळीन. आणि जेव्हा जेव्हा मला हे पूर्णतः साइडवेज जे सिनारिओ आहेत की जिथे 200 आणि 20 असे जवळ आलेले आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचा ट्रेंड दाखवत नाहीयेत, दे आर शोईंग अ साइडवेज मोमेंटम, तेव्हा मी ऍक्च्युली ट्रेड घेणं टाळीन. आणि इथे तुम्ही बघू शकता ब्युटिफुली एक क्रॉस डाऊन झालेला आहे 200 आणि 20 EMA चा आणि सीपीआर आणि एक बिग रेड कॅन्डल बनलेली आहे.
सो दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं अलाइनमेंट आली 200 EMA, देन 20 EMA, देन CPR आणि 20 EMA चे रिजेक्शन. सो ही जी नेक्स्ट डे मला मिळालेली जी व्यवस्थित एंट्री आहे ती मला खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसते. सो कसं असतं की कुठलाही सेटअप जो आहे, जसं की मी नेहमी म्हणते की कुठलाही सेटअप, कुठलीही स्ट्रॅटेजी ही चांगलीच असते, फक्त ती कशी ट्रेड करायची, त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट हे मल्टिपल फॅक्टर्स जेव्हा येतात तेव्हाच ती स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग इनफ बनते आणि ती कशा पद्धतीने तुमच्यासाठी काम करेल हे प्रूव्ह करते. ठीक आहे. पण जेव्हा की तुम्ही एखाद्या गोष्टीला कॉन्फ्लुएन्स कन्सिडर करता, ठीक आहे. सो कसं आहे की कन्सिडर करून चाला की कुठलाही सेटअप ढोबळमानाने 40 ते 50% काम करेल. तुम्ही रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंटचे सगळे रूल लावल्यानंतर सुद्धा, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही एक ऍड ऑन कॉन्फ्लुएन्स कन्सिडर करता, ठीक आहे, तर त्यावेळेला त्याची प्रोबॅबिलिटी खूप चांगल्या प्रकारे वाढते. जसं की इथे एक्झाम्पल दाखल मी सांगू इच्छिते की जेव्हा अलाइनमेंट पूर्णतः प्रॉपर आहे, ठीक आहे. जसं तुम्ही इथेही बघू शकता 200 EMA इज अबाव आणि 20 EMA इज बिलो, आणि इथे जेव्हा कॅन्डल रिजेक्टिंग 20 EMA प्लस CPR असा जेव्हा सेटअप मिळतो तेव्हा तुम्हाला तो बिलकुल सोडायचा नाहीये, कारण की इट इज अ हाय प्रोबॅबिलिटी सेटअप. वी आर कन्सिडरिंग 2 अडिशनल कॉन्फ्लुएन्सेस, ठीक आहे. म्हणजे CPR ऍक्टिंग ॲज अ सपोर्ट किंवा CPR ऍक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स, यासाठी मी 2 ऍड ऑन कन्फर्मेशन घेते आणि ते कन्फर्मेशन आहेत 20 EMA आणि 200 EMA, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ट्रेडचा सेटअप ऍक्च्युली, जसं की इथेही तुम्ही बघू शकता की इथे माझे अलाइनमेंट नाहीये आणि कॅन्डल इज टेकिंग सपोर्ट, ठीक आहे. तर मी इथे लॉंग ट्रेड करणं अवॉइड करीन, ठीक आहे. इथे मी लॉंग ट्रेड करणं अवॉइड करीन, कारण की अजून माझी अलाइनमेंट प्रॉपर नाहीये. पण जेव्हा कधी मला अलाइनमेंट प्रॉपर मिळते, जसं की इथे तुम्ही बघू शकता की प्रॉपरली माझा 200 EMA खाली आलाय, 20 EMA वरती आलाय. कुठलीही कॅन्डल, ठीक आहे, कोणतीही कॅन्डल जी माझी, आता ह्या 2 कॅन्डल तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण की एक कॅन्डल पूर्णतः CPRच्या वरती क्लोज झालेली आहे, एक कॅन्डलनी 20 EMA चा सपोर्ट घेतलेला आहे, 200 EMA ची अलाइनमेंट आहे. आणि कॅन यू सी हाऊ ब्युटिफुली इट इज वर्किंग, की तुम्ही जरी इथे एंट्री घेताय आणि इथे जरी स्टॉप लॉस ठेवताय तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक रिस्क रिवॉर्ड, मिनिमलिस्टिक 1:3 पर्यंतचे रिस्क रिवॉर्ड सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. सो ही ब्युटी आहे जेव्हा तुम्ही कॉन्फ्लुएन्स हा कन्सेप्ट वापरता, म्हणजेच काय की ऍड ऑन कन्फर्मेशन घेता कोणत्याही दुसऱ्या इंडिकेटर्स सोबतचं, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आज आपण डिस्कस केलेलं आहे की CPR विथ 20 EMA आणि CPR विथ 200 EMA किती पॉवरफुल असू शकतात, आणि CPR प्लस 20 EMA प्लस 200 EMA हे जे ट्रिपल कॉन्फ्लुएन्सचं कॉम्बिनेशन आहे की हे किती चांगल्या प्रकारे वर्क करतं, किती चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आहे, हे आज आपण पाहिलेलं आहे. सो आज आपण आवरली कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती बघितलंय, पण सिमिलरली तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती 5 मिनिट्सचं कॅन्डलस्टिक विथ डेली CPR असंही प्लॉट करून तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला साधारणतः रिझल्ट एक 70 ते 80% हे सेटअप ची प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिसेल वर्क करताना. सो नक्की तुम्ही तुमच्या चार्टवरती जाऊन बघा तुमच्या टाइम फ्रेमसाठी की हा सेटअप कशा पद्धतीने काम करतो, आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती हा किती प्रोबॅबिलिटी नी काम करत आहे. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा तुमच्या कम्युनिटीमध्ये, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळतील. आणि थँक्यू सो मच. सो आजच्या दिवसापुरतं इतकंच. थँक्यू अँड बाय.